every night are we paradise, paradise seems so far away. Still try to buy myself some time to get me to that place. हा बोटची पण हालत अशी All I want is staying up till एक मला we आहे want to. दिनेशला Tell you what भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकून ही आपली भाजी अगदी छान हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओमध्ये मी किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, भरपूर साऱ्या कमेंट्स केल्यात, तर त्याच्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर चला आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करतोय. तर आज हॉलची साफसफाई आणि बेडरूमची साफसफाई असं दोन्ही एकत्र मिक्स करून मी तुमच्याबरोबर तो व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि सगळ्यात शेवटला श्रावणात आणि गणपतीसाठी अगदी एक खास रेसिपी मी तुमच्याबरोबर दाखवणार आहे. तर अगदी छान रेसिपी आहे आणि सगळ्यांनाच ती आवडते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की बघा. जसं किचन क्लिनिंगला तुम्ही प्रतिसाद दिलात तसा ह्याही व्हिडिओला तुम्ही नक्कीच प्रतिसाद द्या. तर चला व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, कमेंट्समध्ये लिहा तुमच्या श्रावणातली साफसफाई झाली की नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, हॉलची सगळी ही अशी कंडिशन आहे. तर आता वाजलेत 1:15 झाला आहे. माझा अर्धा तास घड्याळ पुढे आहे. आता सुरुवात करायला घेतली आहे मी. तर बघा, हे असं सगळं आहे. सगळं साफ करायचं आहे. हा पंखा जरा स्वच्छ तरी आहे, तो भरपूर घाण झाला आहे कारण तो खिडकीच्या अगदी बाजूला आहे. आणि आज भरपूर सारा असा पाऊस पडतो आहे. हा बघा, आज भरपूर पाऊस चालूच आहे. चला मग आता साफसफाई करायला घेते ह्या पूर्ण हॉलची. बघा मैत्रिणींनो, दिवसाचे 24 तास असतात आणि ते सगळ्यांसाठीच असतात. पण सगळ्यांनाच त्या 24 तासांचा उपयोग म्हणजे ते 24 तास अगदी पुरतात का? खरंच वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा मिळवल्या जातात. पैसे गेले तर ते पुन्हा कमवता येतात. नात्यांमध्ये गैरसमज झाले तरी ते आपण दूर करू शकतो, हो की नाही? पण एक गोष्ट अशी आहे की एकदा निघून गेली ती परत कधीच येत नाही आणि ती म्हणजे आहे वेळ. बघा, आपण अनेकदा म्हणतो उद्या करूया, नंतर करूया, अरे अजून खूप वेळ आहे. पण खरं सांगायचं झालं ना तर उद्या हे कधीच येत नाही. उद्या कधी येईल हे आपल्याला समजतं का? कधीच नाही कळत हो हा आपला उद्या कधी येईल. म्हणून आपल्या जवळ असलेल्या प्रत्येक क्षणांची, प्रत्येक वेळेची किंमत करायला आपल्याला ओळखलं पाहिजे. या बोर्डची पण हालत अशीच झालेली होती. तर आता ह्याला मी छान सोडा लावून ह्याला पण छान घासून घेते. म्हणजे जसं किचनचे आपण कसे बोर्ड स्वच्छ केले तसा हाही स्वच्छ होईल. चला थोड्या वेळात दाखवतेच. चला तर पुन्हा वेळेकडे येऊया. बघा, आपल्या माणसांसोबत वेळ पण घालवा. आपल्या आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी करा आणि आपल्या स्वप्नांसाठी जे आपलं एक आजचं छोटंसं एक स्वप्न आहे त्याच्यासाठी नक्कीच पाऊल उचला. अजिबात कोणाचा विचार करू नका. आपल्या स्वतःसाठी जगायला नक्कीच शिका. चला तर आता सगळं घर माझं हे असं पुसून झालेलं आहे. तर काय चमकतं आहे आता भारीच, मस्तच. फॅन राहिले आहेत, इकडचा पण फॅन राहिला आहे आणि हा खालचा पसारा सगळा राहिला आहे. तर फक्त एवढं पुसून झालं आहे. हे बघा, हे असं सगळं पुसून स्वच्छ केलं आहे. इकडे भरपूर घाण होती कारण की बघितलं कसं चमकतं आहे ना आता.
हा छान चमकतंय, म्हणजे मनाला तेवढं शांती की बाबा म्हणजे पुसलं तर ते थोडंफार तरी निघालं. कारण इकडे मी दिवा लावते ना, तर तो सगळं काय धूप वगैरे लावते ना, ते सगळं वरती जमा होतं आणि तिथे ना असं काळं काळं झालेलं पूर्ण. पण खूप घासून आणि अगदी छान असं पुसून घेतलंय मी. तर थोडा थोडा डाग आहे तिकडे, पण ठीक आहे, आता ह्याच्या पुढे तो कलर निघेल आता जर मी अगदी अजून पुसलं तर. म्हणून मग मी म्हटलं राहून दे, थोडंसं चमकतंय आणि छान वाटतंय, म्हणजे पुसल्यासारखं वाटतंय. तर म्हणून मग मी आता म्हणजे राहू दिलं आहे. बाकी सगळं झालं आहे, असं छान पुसून झालं आहे माझं. आता ह्या बाऱ्या राहिल्यात, ह्या खिडक्या पुसून घेते आणि मग सगळं सामान लावायला घेते. तर चला, आत्ताशी हॉल कंप्लीट व्हायला आला आहे आणि मग बेडरूम आहे ना, मी त्या दिवशीच पुसून घेतलं होतं. तर मला फक्त आता झाडू मारायचा आहे बेडरूममध्ये आणि बेडच्या मागे वगैरे जर कचरा असेल ना, तो काढायचा आहे. बस चला, तर दाखवलं मी तुम्हाला आणि संध्याकाळी मस्त एक रेसिपी बनवणार आहे, ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा तुम्ही. बघा, आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा आपण मिळवलेला वेळ किती सुंदर जगलो आहे ह्याला जास्त महत्त्व आहे. आणि म्हणूनच वेळ अजिबात वाया घालवू नका, कारण गेलेला पैसा पुन्हा मिळू शकतो, पण गेलेली वेळ कधीच आपल्याला परत मिळत नाही. परत आपल्याला त्या वेळेची अगदी वाट बघावी लागते. प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ ही अगदी मनापासून जगा. चला, तर आत्ता मी तुम्हाला ह्या माझ्या हॉलची साफसफाई सगळी झालेली दाखवली आहे. बरं, माझी साफसफाई तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आता एक छोटासा ब्रेक म्हणून इथे आता चहा बनवते आहे. चहा मी आणि दुर्वेशसाठी आहे, फक्त दोघांसाठी आहे. आणि त्याला म्हटलं, जा एक मस्त बनपाव घेऊन ये, अर्धा अर्धा खाऊया. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्ही समजूनच गेला असाल की माझं एक पार्सल आलं आहे. चहा ओतता ओतता मला हे पार्सल रिसीव झालं आहे. मिशोवरून मी साडी मागवली आहे. आता आहे ना, आमची ॲनिव्हर्सरी आहे, त्याचं गिफ्ट आहे हे आणि ते लवकर आलं आहे. वाव, खुश आहे मी. पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते ही साडी कशी असणार. एक मला आणि एक दुर्वेशला मस्त आता चहा पिऊन घेतोय आम्ही. काय होता हा पंखा, बापरे. आणि आता केवढा छान व्हाईट कलर झालेला दिसतोय का, मस्तच. वाव, जरा असं साफसफाई झाली ना की जरा मनाला ना एकदम शांती वाटते, मजा येते. आणि मग ते आपण साफसफाई केल्याचं बघा, जे नेहमी मी लिक्विड बनवते ते इकडे बनवून घेतलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सोडा टाकला आणि सर्फ टाकला आहे. आणि जे हे शोपीस आहेत ना माझ्याकडे, ते छान बुडवायचे आणि एक असं प्लॅस्टिकचा कात्या आहे माझ्याकडे, त्याने फक्त थोडंसं असं रफ करायचं आहे आणि ना सगळी धूळ वगैरे ती निघून जाते. बघा, असे छान चकचकीत हे सगळे आपले हे शोपीस धुवून स्वच्छ तयार आहे तिथे. आता ना ते लावायचे माझे झाले नाही, कारण की संध्याकाळ झाली आणि आता मला जेवण करायला लागायचं आहे. कारण जर जेवण झालं नाही लवकर तर आम्हाला जेवायला उशीर होणार आणि मग उद्याची कामं परत ती उद्या उठायला उशीर होणार. म्हणून म्हटलं, जास्त अजिबात डोक्याला ताप घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. पुढची कामं पुढे, जितकं होईल तितकं करायचं. तर आता ते एवढं माझं बाकी आहे, ते मी उद्या तुम्हाला दाखवते. चला, आता जेवणासाठी आली आहे. तर इथे ना मस्त अळूचं फतवदं मी बनवणार आहे, म्हणजे अळूची भाजी बनवणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा अळूची पानं आणली ना, बघते तर त्यांची देठच नाही आहे. त्या शाण्याने त्या देठं सगळी काढून टाकली आहेत. म्हणजे कापून ते हातात आमच्या अळूवडी दिली आहे पिशवीमध्ये टाकून, आणि आम्ही पण ते वेड्यासारखं काय बघितलंच नाही. तर ठीक आहे, छोटी छोटी आहे तशी अळूची देठं, तर तीच मी आता थोडीशी घेणार आहे त्यामध्ये. आणि बरं, तर अळू साफ करायच्या अगोदर आपल्या हाताला आपण कोकम किंवा लिंबू हा चोळून घ्यायचा. कारण की आहे ना, अळूच्या पानांना खूप खाज सुटते जर आपण असाच हात लावला तर त्याच्यासाठी अगदी छान टिप्स आहे तुमच्यासाठी, की अळूची वडी किंवा अळूची पानं साफ करताना आपल्या हाताला नेहमी
लिंबू किंवा कोकम लावून घ्यायचं आहे. बरं, आता हे मी सगळं साफ केलं आणि आता हे धुवून घेते आहे. तर ह्याच्यामध्ये धुते कारण थोडं भांड्यांचा पसारा होता तिथे बेसिंगमध्ये, तर मला तिथे धुता नाही आलं, म्हणून मी एका परातीत छान पाणी घेतलं आणि ते छान धुवून घेतले. आणि हे बघा, हे एवढूसच भेटलं आहेत देठं मला आणि घेतली आहेत मी. म्हटले ठीक आहे चालेल, तेवढी तर तेवढी, पण अळूची पानं भरपूर होती त्यामुळे भाजी अगदी मस्त झाली आहे. चला, भाजीची रेसिपी मी तुम्हाला सांगते. आणि हेच सांगत होती, श्रावणामध्ये आणि गणपतीमध्ये ही भाजी नक्की बनवली जाते, घरोघरी बनवली जाते. तर बघा, इथे मी ही सगळी धुतलेली पानं घेतली आहेत आणि ना ती अशी एकावर एक लावून घ्यायची आहेत. बघा, आता जी एकावर एक पानं आपण लावून घेतली ना, त्याचा हा असा रोल बनवायचा आणि त्याला ना मधून कट करायचं. मधून कट केल्यानंतर ही भाजी अशी 2 भागामध्ये कापली जाते. मग एक भाग ठेवायचा आणि फटाफट आपल्याला ही भाजी अगदी छान बारीक कापून घ्यायची आहे. चला, मी भाजी कापून घेते, तोपर्यंत तुम्ही बघाच. चला, आता पुढे आपल्याला ह्या कुकरच्या भांड्यामध्ये, म्हणजे मी कुकर घेतला आहे, त्या कुकरमध्ये आपल्याला ही भाजी सगळी टाकून घ्यायची आहे. आणि मी त्या ना भाजी कापायच्या अगोदरच गरम पाण्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि चण्याची डाळ ही भिजत घातली होती. त्याच्यामध्ये 1 पळी असं आपण तेल घालायचं आहे आणि ना चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडं कमीच टाका, नंतर पुन्हा आपण भाजी शिजल्यावर टाकू शकतो. आणि अंदाजाने ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी अगदी अर्धा तांब्या टाकला असेल ह्याच्यामध्ये पाणी राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण ते कमी जास्त करूच शकतो. बघा, इथे माझी भाजी अगदी छान म्हणजे शिजून तयार आहे. आणि आता हे जे मी पाणी दाखवते ना, ते आपल्याला एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे. बरं, टोपामध्ये मी पाणी का काढून घेते आहे हे पुढे दाखवतेच. बघा, आता ही जी भाजी आहे ना, त्यातलं मी पाणी काढलं आहे. ह्याच्यामध्ये ना आपल्याला 2 चमचे बेसन टाकायचं आहे. बेसन टाकल्यामुळे ना ह्या भाजीला छान घट्टपणा येणार आणि त्याचं स्ट्रेक्चर चांगलं होणार. तर म्हणूनच 2 चमचे तुम्ही मक्याचं पीठ किंवा बेसन जरी टाकलात ना, ज्वारीचं पीठ टाकलात तरीही चालेल, पण मी बेसनाचं पीठ टाकलं इकडे. तर बेसनाचं पीठ छान त्याला मिक्स करायचं. जर पाणी टाकलं असतं आणि ते बेसन टाकलं असतं ना, तर ते त्याच्या गुठळ्या झाल्या असत्या, म्हणून मी पहिलं पाणी बाहेर काढलं आणि त्या भाजीमध्ये बेसन टाकून ते छान हलवलं आणि मग पाणी टाकून त्याला एक मिक्स करून घेतलं. चला, आता मी इथे फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल टाकलं आहे. आपली नेहमीची फोडणी जी आपण डाळीला वगैरे देतो. राई टाकलं, जिरं टाकलं, भरपूर सारा लसूण टाकायचा आहे, हिंग टाकलं आहे आणि आपल्या चवीनुसार मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि भरपूर सारा कढीपत्ता पण टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये. खूप छान ही फोडणी आपली अगदी मस्त चरचरीत झाली पाहिजे. बघा, आता हळद टाकली आहे. अहो, अगदी सोपी आहे ही भाजी खरंच आणि चवीला तर अप्रतिम लागते. बघा, आता हळद टाकल्यानंतर आहे ना, इथे आहे ना मी लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आणि आहे ना साठवणीचा जो आपला मालवणी किंवा घाटी मसाला असतो ना, तो अगदी 1 चमचा वगैरे टाकून द्यायचा आहे, म्हणजे त्याला छान एक चव लागते. आणि बघा, ही जी भाजी आहे ना, ही भाजी ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. आहा हा हा, काय कलर आला आहे आणि बघा ना काय स्ट्रेक्चर आलं आहे ना त्या भाजीला. खूपच सुंदर. आम्हाला तर भरपूर आवडते, भरपूर म्हणजे भरपूर. आणि श्रावणामध्ये गणपतीमध्ये ही भाजी आमच्या घरी बनते, खूप वेळा बनते आणि आवडीने खातो आम्ही सगळेजण. बघा, आता ह्यामध्ये ना त्या कुकरच्याच भांड्यामध्ये आपली भाजी लागलेली असते, त्याच्यामध्येच पाणी घ्यायचं आणि ते पाणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. म्हणजे आपली भाजी कितपत घट्ट पाहिजे आहे किंवा अशी पातळ पाहिजे आहे त्या हिशोबाने आपण करायचं. थोडंसं पाणी जास्तच टाकायचं. आपण बेसन टाकलं आहे, आपण त्याला छान उकळी करणार आहे, त्यामुळे ती थोडीशी आटली जाणार, म्हणून पाणी जरा व्यवस्थित टाका, म्हणजे ती छान अशी शिजली ना की मग ती अगदी मस्त लागते. हां, आणि बरं, चला, आता ह्यामध्ये ना आंबटपणा येण्यासाठी तुम्ही लिंबूचा वापर करू शकते वा कोकम पण टाकू शकता तुम्ही. तर मी इकडे कोकम घेतले आहेत, 4-5 असे तुकडे कोकमाचे टाकले आहेत. आणि ना 1 चमचा पण नाही हो, अर्धा चमचा मी बघितलं ना गूळ टाकला आहे ह्याच्यामध्ये, की एक बॅलन्स यायला, आणि खरंच एक बॅलन्स येतोच. तर मस्त अशी माझी इथे भाजी तयार आहे, बघू शकताय तुम्ही.
बघा, बेसन टाकल्यामुळे भाजीला किती छान घट्टपणा आला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ पण टाकू शकता, मक्याचं पीठ पण टाकू शकता. पण बेसन टाकलात ना तर भाजीला अगदी छान चव येते, म्हणजे आपल्याला काय टेन्शन राहत नाही. तर ह्यावर भरपूर सारी अशी ही कोथिंबीर टाकून इथे आपली भाजी अगदी छान तयार आहे. आणि इतका सुगंध सुटला ना, आणि त्याचा आवाज असा फद असा येतो आहे. कदाचित म्हणूनच त्याला आळूचं फदबद असं म्हणतात. चला, कशी वाटली भाजी मला नक्की सांगा कमेंट्स करून. चला, आता फायनली माझी सगळी कामं झालेली आहेत. सकाळची सगळी साफसफाई आणि आता रात्रीचं जेवण. तर रात्रीच्या जेवणामध्ये ही अशी छान भाजी बनवली. आता जेवायला बसतोय तर इथे प्लेट वाढून घेते सगळ्यांसाठी, आणि कुरड्या पण मस्त तळवून घेतल्या होत्या. आणि भातासोबत आणि चपातीसोबत ही भाजी अप्रतिम लागते. भाकरी असेल तर अगदीच छान. नक्कीच तुम्ही ट्राय करा. मी रेसिपी सगळी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. चला, बाय. श्री स्वामी समर्थ.